तो नको मिळतो हाच फक्त यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य कैलास गावित या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक श्रीभवन या गावचे काशीनाथ बाबा राऊत माजी पोलीस पाटील यांनी आजच्या ध्वजारोहण करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर ध्वजाचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. संविधानाने आपल्याला हे अधिकार पुढील सुद्धा आपली कर्तव्य करण्यासाठी अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल राज्यघटना जी लिहिली त्या राज्यघटनेचा साजरा केला जातोय. या तिरंग्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी सगळ्यांचं काढलं तेव्हा भारत माता की भारत माता की भारतीय प्रजासत्ताक दिनाचा स्टँडिंगच राहतो ना आपण. हिमाय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हिमाय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय हिमाय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी
महालेसर करतील अशी मी त्यांना ग्रामपंचायत सदस्य मोठीचा पाडा यांचा अशी मी त्यांना विनंती करतोय. गायकवाड मोठीचा पाडा पंडित गावित खोबळा पवार सर करत आहेत. संदीप बागुल सर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. माननीय संपत महाले हट्टी लक्ष्मी बच्चा मॅडम करतील अशी मी सर्व त्या शाळेमध्ये जे अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा श्री भवन आणि शालेय क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा ती विद्यार्थिनी खेळून आलेली आहे. राज्याची 2 बक्षिस या विद्यार्थिनीने मिळवलेले आहेत आणि म्हणून जोरदार असं स्वागत, टाळ्यांनी स्वागत या विद्यार्थिनीचं करावं. जिल्हास्तरीय बक्षीस आहे आणि या बक्षिसासाठी अपंग विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याने पाणी शुद्धीकरण, आपण दूषित पाणी पितोय आणि ते पाणी कसं शुद्ध करून पिलं पाहिजे असा प्रोजेक्ट आणि म्हणून मंगला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पूजा मोहन पवार या विद्यार्थिनीने या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवला 80.50 एवढे टक्के घेऊन आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित वसतिगृह विभागामधून दामिनी सावळेराम पवार आदर्श विद्यार्थिनी 12वी विज्ञानची ही आदर्श विद्यार्थिनी आहे आणि हा आदर्श पुरस्कार ज्या आपल्या शाळेच्या मुलींचं निवड झाली त्या सर्व मुलींनी समोर येऊन उभं राहायचं आहे. कबड्डी या खेळामध्ये ही विद्यार्थिनी कॅप्टन आहे. त्या कॅप्टनने चांगलं काम केलं. रुचिता भोये, कामिनी चौधरी, दामिनी देशमुख, सविता पवार, मोहिनी गांगुर्डे, दीपिका गावित, चित्रकला वार्डे अशा एकूण 8 मुलींचं या ठिकाणी जळगाव या ठिकाणी जे काही विभागीय स्पर्धा झाल्या त्या विभागीय स्पर्धेमध्ये जाऊन या विद्यार्थिनींनी आपलं उत्कृष्ट खेळ दाखवला आणि त्या ठिकाणी श्रीभवनचं नाव हे जळगावपर्यंत किंवा विभागापर्यंत पोहोचवण्याचं या विद्यार्थिनींनी काम केलेलं आहे. म्हणून सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय की त्यांनी या खेळाडूंचं 3 टाळ्या वाजवून स्वागत केलं. पवार आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय की ह्या बक्षीस देण्यासाठी त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे आणि हे विभागीय पातळीवरचं बक्षीस महाले सरांना विनंती करतोय की क्रीडा शिक्षक महाले सर यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा हे बक्षीस देण्यासाठी पवार सर क्रीडा शिक्षक यांना मी विनंती करतोय की हे बक्षीस देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. राज्य पातळीपर्यंत जो काही पोहोचवण्याचं काम केलं याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी या मुलींना योग्य ते प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर या ठिकाणी तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि विभागीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तिन्ही क्रीडा शिक्षकांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी यांनी या मुलींना वेगवेगळ्या पद्धतीची टेक्निक देऊन खेळामध्ये उत्कृष्ट काम करून आणि आपलं शाळेचं नाव हे राज्य पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतोय. या ठिकाणी मी प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी या बक्षिसासाठी पुढे जायचं आहे. जाना मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की सर्वांनी या ठिकाणी एक फोटो घेण्यासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांनी समोर जायचं आहे आणि त्या ठिकाणी एक फोटो घ्यायचा आहे. हा क्षण पुन्हा येणार नाही.
नंतर बसू आपण. चला हे वाढणारे लवकर हात उचला लवकर. भात प्रमाणात द्या. जेऊ द्या आरामशीर. आतापर्यंत थांबले ना, आणखी 5 मिनिटं लेट. हो ना. बघून जा. अजून कोणी आजूबाजूला पालक बाकी आहेत का? त्यांनी जेवायला यायचं. चला पटकन बाकी वरती बसवलं. उतरवा. दोन्ही होल लिपावं लागतं ते